नमस्कार, किचन टिप्समध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आता थोडा उशीर न करता किचन टिप्सला सुरुवात करू. नंबर 1, जेव्हा भजी तळायची आहे त्यावेळी बॅटरमध्ये मीठ टाकावे, यामुळे भजी एकदम छान कुरकुरीत होतात. नंबर 2, चहा पिल्याने ॲसिडिटी होते का? फक्त चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही, चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थांनी ॲसिडिटीचा धोका वाढतो. चहासोबत नमकीन, बेकरी पदार्थ किंवा बिस्किटे खाल्ली जातात. या पदार्थामध्ये मीठ, मसाले अथवा तेल असते. हे कॉम्बिनेशन ॲसिडिटीचे प्रमुख कारण ठरते. नंबर 3, कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ 1 ते 2 तास आधी भिजवून ठेवले तर भात साध्या तांदळाचा सुद्धा दाणेदार आणि मोठा होतो. नंबर 4, रोज 2 चमचे तीळ खाणे हृदयासाठी चांगले असते, कारण यात मॅग्नेशियम असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. सोबत असणारे फायबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. नंबर 5, जर तुमच्या शरीरात उष्णता वाढली असेल तर आंघोळ करण्याआधी खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाने शरीराची मालिश करा. नंतर 10-15 मिनिटांनी आंघोळ करा. तसेच याने शरीरातील वात कमी होते. नंबर 6, केळी कमी वेळेत अधिक ऊर्जा देते, म्हणून ज्यांना थकवा असतो त्यांनी केळी खावे. सोबत यात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. नंबर 7, उसाचा रस पिल्याने मूतखडा, किडनी स्टोनमध्ये आराम मिळतो. मूत्रमार्गात होणारे जळजळपण कमी होते. नंबर 8, जर तुमच्या चेहऱ्यावर डाग पडले असतील तर रोज रात्री 3 ते 4 थेंब बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. नंबर 9, मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. त्याच्या अतिरिक्त चरबी व वजन कमी करण्यास मदत करते. नंबर 10, जर वारंवार केसांमध्ये कोंडा किंवा पुरळ आणि खाज येत असेल तर कोमट पाण्यात लिंबूचा रस एकत्र करून त्याने केस धुवून काढावे. यामुळे केसांचा दुर्गंध देखील दूर होतो. नंबर 11, दररोज गवतावर अनवाणी पायांनी 20 मिनिटे चालले तर स्ट्रेस कमी होतो, शरीरातील उष्णता कमी होते, सोबत डोळ्यांची दृष्टी वाढते. नंबर 12, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या अशाच ठेवल्या तर त्यांना काळी बुरशी येऊन ते खराब होतात, म्हणून सुके खोबरे नेहमी तुरडाळीत खोवून ठेवावे. आम्ही आणखीन नवीन टिप्स उपयोगात आणणार आहोत, तरी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा.